नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोखंडी भांडी स्वयंपाकासाठी वापरावीत का याविषयी माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. लोखंडी भांडी वापरणे आरोग्यासाठी खरं तर खूप फायदेशीर आहेत, कारण अन्नात लोह मिसळते, ज्यामुळे लोहाची कमतरता आपल्या शरीरात होत नाही आणि हिमोग्लोबिनची पातळीसुद्धा सुधारते. आपण स्वयंपाक करतो तेव्हा स्टील, ॲल्युमिनियम याचबरोबर लोखंडी तसेच तांब्या पितळाची भांडी वापरतो. पूर्वीच्या काळी स्टील आणि ॲल्युमिनियम आणि नॉनस्टिक यांसारखी भांडी फारशी उपलब्ध नव्हती. तेव्हा तांबे, पितळ आणि लोखंडाचीच भांडी स्वयंपाकासाठी वापरली जायची. आता पुन्हा नव्याने लोखंडी भांडी वापरण्याचे फॅड आले आहे. जुने ते सोने म्हणत हल्ली अनेक घरात लोखंडी कढई, लोखंडी तवा, पळी आवर्जून वापरली जाते. शरीराला पुरेशा प्रमाणात लोह मिळावे यासाठी अनेकदा डॉक्टरही लोखंडी भांड्यांचा वापर करायला सांगतात. भाजी, आमटी किंवा अगदी यामध्ये केलेले पदार्थ काही प्रमाणात काळे होत असल्याने कुटुंबातील मंडळी नाक मुरडतात. पण यात केलेल्या पदार्थांना येणारी लोखंडाची चव वेगळाच स्वाद देते. आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर ती भरून निघण्यासाठी लोखंडी भांड्याचा वापर उपयुक्त ठरतो. हे सगळे खरे असले तरी लोखंडी भांडी वापरताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात हे आता आपण पाहणार आहोत. भाजी, आमटी, कढी या गोष्टींना फोडणी देण्यासाठी किंवा शिजवण्यासाठी लोखंडी कढईचा आवर्जून वापर करू शकतो. पुऱ्या, भजी, इतर तळण हेही आपण लोखंडी कढईमध्ये करू शकतो. पालेभाज्याही लोखंडी कढईमध्ये केलेल्या चालतात. आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास अन्नपदार्थ शिजवल्यानंतर त्यामध्ये लोखंडी पळी घालून ठेवावी. त्यामुळे पदार्थात पळीतील लोह उतरते आणि शरीराला लोह मिळण्यास मदत होते. पोळी किंवा भाकरीसाठी इतर नॉनस्टिक किंवा इंडालियमचे तवे वापरण्यापेक्षा लोखंडी तवा वापरलेला केव्हाही चांगला. आमसुलाचे सार, टोमॅटोचे सार आवर्जून लोखंडी कढईमध्ये करावेत. त्याला एक वेगळा स्वाद तर येतोच, पण या पदार्थाबरोबर लोहाची प्रक्रिया होते जे शरीरासाठी चांगले असते. लोखंडी कढईमध्ये दही किंवा दह्याचे पदार्थ करणे टाळावे. लिंबाचा वापरही लोखंडी कढईत टाळावा. अन्नपदार्थ केल्यानंतर तो लोखंडी भांड्यात ठेवला तर तो काही वेळाने काळसर दिसायला लागतो. त्यामुळे तो खाण्यासाठी चांगला की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. पण लोखंडी कढईमध्ये आपण 5 ते 6 तास अन्नपदार्थ ठेवू शकतो. त्यामुळे जास्त तास ठेवू नये. लोखंडी कढईला गंज आलेला नाही ना हे पाहावे. यासाठी लोखंडी कढई स्वच्छ धुवून कोरडी करून नीट वाळवून मगच ती वापरावी. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.